नमस्कार मंडळी. तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे कोथिंबीरपासून इडली. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला रेसिपीकडे जाऊया. तर इथं आपण छानपैकी अशी बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर कट करून झाल्याच्या नंतर त्याच्यात आपण 5-6 पीठं ॲड केलेले आहेत. तर कोणकोणते पीठं आहेत ते तुम्हाला मी नक्की सांगते. पहिलं पीठ आहे गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं, बाजरीचं आणि हरभऱ्याचं बेसन पीठ आणि नाचणीचं पीठ असे हे पीठं ॲड केलेलं आहेत. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची ठेचून टाकलेले आहे. त्यानंतर जिरे ॲड केलेले आहे. जिरे ॲड करून झाल्याच्या नंतर खारा सोडा ॲड केलेला आहे. थोडासा किंचित चिमूटभर ॲड करायचा. सोडा ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या गरजेनुसार मीठ वापरा. इथं आपण गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे. तर मीठ घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण हळद पावडर ॲड करायची. इथं आपण थोडीशी हळद पावडर ॲड केलेली आहे. हळद पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर आपण लाल तिखट ॲड केलेलं आहे. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं एकजीव असं मिडियमपर्यंत. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं इथं आपण मिक्स करून घेऊ राहिलेलो आहोत. तर थोडंसं असं इडलीच्या भांड्यात बसेल ह्या मापाचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर इकडे लगेच आपण इडलीला पाणी ठेवलेलं आहे. तर इडलीला पाणी ठेवून झालेलं तिथं आपण जे आपलं मिश्रण आहे ते आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून आणि एक चमचा आपण टाकून देऊया. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं इडलीचं भांडं छानपैकी असं भरलेलं आहे. आता वरतून आपण छानपैकी झाकण ठेवूया 10-15 मिनटं. आणि 10-15 मिनटं एवढे लागत नाही, 5-10 मिनटं लागतात. पण इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असे आपली कोथिंबीरीची इडली तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी इडली पण निघलेली आहे. तर ही इडली खाल्ली तर इतकी भन्नाट आहे ना, खूप छान आणि एकदम चविष्ट आहे. तर एकदा तुम्ही नक्की बनवून खा. तर इथं आपण सगळे एक एक करून सर्व इडली काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपण असं बऱ्यापैकी इडली काढून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी इथं इडली किती छान शिजलेली पण आहे आणि एकदम खमंग असा वास पण सुटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी एकदम मऊ आणि एकदम छानपैकी असं तेल पण नाही, कमी तेलाचा वापर करावा. आणि तुम्ही बघू शकता इथं किती छानपैकी अशी मऊसर आणि एकदम हिरवीगार किती छान अशी शिजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान. तर या पद्धतीची एकदा तुम्ही पण इडली बघा आणि खायला पण इतकी चविष्ट आहे, असं वाटतं की कधी खाऊ कधी नाही. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी अशी इडली आपली झालेली आहे बऱ्यापैकी. आणि वरतून खाली आपण असं तुम्ही बघू शकता किती छानपैकी क्वालिटी पण आलेली आहे. तर तुम्हाला ही इडली तशीच खायची असली तशी खाऊ शकता आणि तव्यावरती मस्तपैकी मोहरी आणि कढीपत्ता टाकून तुम्हाला जर तेलामध्ये फ्राय करून घ्यायची असेल तर तशी पण करून घेऊ शकता. तर तुम्हाला ज्या पद्धतीची करून खाऊ वाटली त्या पद्धतीची नक्की एकदा खा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की या तुम्ही कोथिंबीरची इडली खायला. बाय बाय.